सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवाय आता नवीन वर्ष येतं कुठलं तर 2026 मध्ये खूप लोकांच्या इच्छा आहेत त्या अपूर्ण राहिल्या. आता तरी 2026 मध्ये इच्छा पूर्ण व्हाव्यात त्यासाठी भरपूर लोक प्रयत्न करत असतात. तर आजचा जो उपाय आहे तर 2026 मध्ये तुमची कितीही मोठी इच्छा असू द्या ती पूर्ण करण्यासाठी आजचा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आले. ज्यांना कुणाला हवा असेल हा विषय तो व्हिडिओ त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. कारण 2026 मध्ये तुमची मोठ्यातली मोठी कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होणार आहे. त्यासाठी काय करायचं तर तुम्हाला माहितीये आपल्या घरात आपलं देवघर आहेच, परंतु आपल्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर असेल, लक्ष्मीनारायणाचं असू शकतं, नुसत्या लक्ष्मीचं असू शकतं, दुर्गा मातेचं असू शकतं, कुठलंही जे सिद्ध मंदिर म्हटलं जातं अशा सिद्ध मंदिरात तुम्हाला जायचंय. घरात जमलं तर घरात सुद्धा करू शकता, परंतु सिद्ध मंदिर हे सिद्ध असतं त्यामुळे मंदिरात जा, मंदिरात हा उपाय करा. अगदीच वाटलं तर घरात करा, शक्यतो मंदिरात उपाय करा. तर काय करायचं आहे, आपल्या घरात जर का लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा असतो तो कलावा आणलेला असेल तर तो कलावा घ्या. नसेल आणलेला तर बाहेर जाऊन तो कलावा घेऊन या. जिथे पूजेचं सामान मिळतं तिथे कलावा मिळतो, कलावा घरात आणून ठेवायचा. आपल्याला बऱ्याच गोष्टीसाठी कलावा लागत असतो, बरेचसे उपाय ह्या कलाव्याला घेऊन मी सांगत सुद्धा असते. त्यामुळे हा कलावा घ्यायचा आणि त्यानंतर तुमची कुठली इच्छा आहे, तुम्हाला नोकरी हवी आहे का, तुम्हाला तुमचा बिझनेस व्यापार खूप चालायला हवा का, किंवा तुम्हाला 2026 मध्ये तुमचं स्वतःचं घर हवं आहे का, किंवा तुम्हाला 2026 मध्ये 10 लाख कॅश हवी असेल, किंवा जे काही तुमची इच्छा असेल, जी कुठलीही इच्छा असू शकते, लहान असू द्या मोठी असू द्या, कुठली इच्छा असू द्या, ती इच्छा पूर्ण करायची आहे. त्यासाठी हा उपाय, एक लाल रंगाचा कलावा घ्यायचा आहे, त्या कलाव्याला एक गाठ मारायची, इच्छा बोलत एक गाठ मारायची. त्यानंतर पुन्हा तीच इच्छा बोलायची, पुन्हा दुसरी गाठ मारायची. अशा 11 गाठी मारायच्या आहेत. इच्छा एकच असेल 11 वेळेला ती इच्छा 11 गाठी मारत असताना, म्हणजे एक गाठ मारली इच्छा बोलायची सेम, दुसरी गाठ मारली दुसरी सेम इच्छा बोलायची. अशा 11 गाठी मारत असताना 11 वेळेला ती इच्छा बोलणार आहात. त्यानंतर हा जो कलावा आहे, जिथे कुठे आई भगवतीचं मंदिर असेल, आई महालक्ष्मीचं मंदिर असेल, आई दुर्गेचं मंदिर असेल, तिथे नेऊन हा कलावा आई जगज्जननीच्या चरणावर नेऊन अर्पण करायचा. आणि तिथे सुद्धा ही इच्छा आपली म्हणायची. कशी इच्छा म्हणायची, पॉझिटिव्ह इच्छा म्हणायची की माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे आणि त्यासाठी मी हा उपाय केलेला आहे. नमस्कार करायचा. मंदिरात जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर मात्र तुम्ही खाली हात जाऊ नका. तिथे काहीतरी नारळ, फूल, खडीसाखर काहीतरी घेऊन जा आणि त्यानंतर हा जो उपाय आहे हा करा. कारण कसं, मंदिरात कधी खाली हात जाऊ नये, काहीतरी नक्कीच घेऊन जा. आता हा उपाय जो आहे हा तुम्हाला 2026 किंवा आता जरी केला तरीही चालेल, कधीही हा उपाय करू शकता. परंतु हा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला ह्या उपायाचा चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण अत्यंत प्रभावशाली हा असा उपाय आहे जो लाल कलाव्याचा आहे आणि आपल्याला सिद्ध मंदिरात जाऊन करायचा आहे. आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला, किंवा तुम्ही हा उपाय ह्याच्या आधी कधी केला आहे का, मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.